श्लोक 54। उद्भवः क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः। 373 नाम उद्भवः। ओम उद्भवाय नमः। या श्लोकातलं हे पहिलं नाव। प्रपंचोत्पत्त्युत्पादान कारणत्वात् उद्भवः उद्गतो भवात् संसारादिति वा, म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं कारण म्हणून भगवंताचं एक नाव उद्भवः हे म्हटलंय। किंवा भव म्हणजे संसार, त्यापासून वर असलेला म्हणजेच संसाराच्या पार असलेला, म्हणूनही उद्भव ही संज्ञा भगवंताला दिली आहे। उत्पत्ती करता परमात्मा जगताचे उपादान कारण असल्याने त्याच्यापासूनच सर्व सृष्टीची उत्पत्ती झाली आहे। अर्थात तोच कसा आहे, ब्रह्मांडाचे मूळ कारण होय। दुसरा अर्थ असा घेतलाय की जीवांच्या स्वतःच्या वासनांमुळे अगणित जीवांच्या रूपाने तो पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहतो। तो उद्भव हा समस्त सृष्टीचा प्रवाह अव्यक्त आणि अक्षर परमात्म्यापासूनच निरंतर प्रवाहित होत असतो। मूर्त अमूर्त स्थूल सूक्ष्म व्यक्त अव्यक्त सारांश याचे आवत सगुण वस्तूंचा उद्भव तो कोण, तर तो निर्गुण असा परमात्माच होय। आणि जे काही निर्माण व्हायचे ते मूलतः त्याच्यातूनच उत्पन्न होते। म्हणूनच भगवंतांनी गीतेच्या 10व्या अध्यायात उल्लेख केलाय की उद्भवश्च भविष्यताम, जन्माला येणाऱ्या सर्व वस्तूंचे मायपोट मी आहे। जगतातील कार्यकारण भाव हा अलीकडचा आहे। नळाच्या तोटीतून पाणी येते, तिथे तळ्यातून येते, तळ्यात नदीचे पाणी येते, नदीत डोंगराचं येतं, डोंगरामध्ये पावसाचं येतं। पण पाऊस कुठून येतो, तो यज्ञातून येतो। परमेश्वर तिथे प्रतिष्ठित असतो। गीतेच्या 3रा अध्यायात सांगितलेलंच आहे की यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः। यज्ञ कशामुळे होतो, तर विहित कर्मामुळे घडतो। म्हणजे जसं वृक्षारोपण आहे, वृक्ष संवर्धन आहे, ही सगळी यज्ञकर्मच आहे। किंवा अनेक प्रकारची कर्म जी आपण करतो ते जणू समर्पण भावनेने केली की ती सगळी यज्ञकर्मच होय। इथे यज्ञात भवती पर्जन्य म्हटलंय, म्हणजे यज्ञापासून पाऊस पडतो। पर्जन्यास अनुकूल असं कर्म केली जाणं, म्हणजेच आजच्या भाषेमध्ये यज्ञकुंड मांडून किंवा यज्ञ कदाचित होत नसतीलही, पण वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करणं हे जे यज्ञ कर्म आहे यामुळेच पाऊस पडतो। म्हणून यज्ञात भवती पर्जन्यः, यज्ञ कर्म समुद्भवः। आणि यज्ञविहित कर्मामुळेच काय घडतं, कर्मामुळेच हे सगळं घडतं असं म्हटलेलं आहे। बाकी यज्ञकर्मामुळे पर्जन्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होणं म्हणजे यज्ञकर्म समुद्भवाच होय। सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो। नित्य यज्ञे प्रतिष्ठितम पुढे म्हटलेलं आहे, म्हणजेच सृष्टीचक्राला अनुसरून केलेल्या कर्मामध्ये परमात्मा असतोच। सूर्यरूप परमेश्वरी यज्ञ सतत अव्याहत चाललाय। त्यातूनच पावसाळा, त्यातूनच मग सुफलता सुगी, त्यातून भूतांचं भरण पोषण जीवन, अशा प्रकारे परमात्माच सर्वांचे मूळ होय आणि तोच उद्भवय होय। सर्वांचं मूळ माझ्यात प्रेरणा मजपासूनी भरुनी कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती, असे एक गीत आहे की सर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासूनी भरुनी कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती, करुणी करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये, तेजस्वी ज्ञानदीपाने अज्ञानतम घालवी। उद्भव प्रभव संभव ही सगळी नामे समानार्थकच आहेत। याआधी आपल्याला प्रभव संभव येऊन गेलेले आहे, ती सगळी इथे आलेली आहेत। उद्भव नाव तर 2 वेळा आलाय, 373 पण आहे आणि पुढे पण येणार आहे आपल्याला। हे जे 373 मध्ये इथे उद्भव हा क्षोभणो देव म्हटलंय, पुढे येणार आहे ते उद्भव हा सुंदरच सुंदर असं येणार आहे, म्हणजे 85वा नाम येणार आहे। 785वा श्लोक आणि 790 नाम येणार आहे। पुढे अर्थ थोडा वेगळा सांगितला आहे आणि सगळ्यांचं उगमस्थान आणि स्वतःच्या इच्छेने जन्म घेणारा कोण, तर तो भगवंतच आहे, परमात्मा श्री विष्णू आहे। हेच फक्त यातून समजून घ्यायचं आहे।
श्लोक 54 374 नाम बघतो आपण. क्षोभणः. ओम क्षोभणाय नमः. आदि शंकराचार्य भाष्यात लिहितात की सर्गकाले प्रकृतीं पुरुषांच प्रविश्य क्षोभयामासेति क्षोभणः. क्षोभ उत्पन्न करणारा म्हणून क्षोभण नाम हे परमात्म्याचे होय. विष्णू पुराणानुसार प्रकृतीं पुरुषैश्चैव प्रविश्यात्मेच्छया हरिः प्रविश्य क्षोभयामास सर्गकाले व्ययाव्ययौ असं म्हटलेलं आहे विष्णू पुराणामध्ये. विश्वोत्पत्तीच्या वेळी मूलतः शांत निश्चल असलेल्या मूलतत्वांचे ठिकाणी जो क्षोभ होतो म्हणजे स्पंद, हालचाल, प्रेरणा निर्माण करतो तो महाविष्णू होय. म्हणून क्षोभण नामाने सांगितलेलं आहे. असं सांगितलं गेलं आहे की सृष्टीच्या प्रारंभी सर्व उपादानभूत तत्वे कायम असूनही सृष्टी मात्र निर्माण होऊ शकली नाही. सृष्टिकर्माचा अध्यक्ष ब्रह्मदेव बुचकळ्यात पडला. कुठे अडले म्हणून विचार करू लागला, पण त्याला काही सुचेच ना. तो थकला आणि त्या परमात्मा श्री विष्णूला शरण गेला. तेव्हा देवानी आपल्या तेजानी त्या सर्व जडाजड उपादान तत्वामध्ये प्राण फुंकला, त्यांना सर्व कर्मक्षम केलं. आणि तेव्हा कुठे ती क्षोभ पावलेली तत्वे भराभर सृष्टी रचू लागली. परमात्मा हा क्षोभण आहे. स्त्री पुरुषांच्या ठाई जोवर क्षोभ निर्माण होत नाही तोवर अपत्य निर्माण तत्वे असूनही ती सर्व कर्मक्षम होत नाहीत. क्षोभ उत्पन्न झाला की ती परस्पर सहकार्य करतात आणि त्या सहकार्यातूनच मग ही सृष्टी आणि या सृष्टीला आकार येतो. चैतन्य तत्व नसतेच तर जीवनाचे कोणतेच लक्षण अगर हालचाल तिथे दिसून आली नसती. सर्व वस्तुजात पूर्णतया निर्जीव व संवेदना शून्य राहिलं असतं. तोच परमात्मा चैतन्य देत असल्याने हे संपूर्ण जगत इतके सौंदर्यपूर्णरित्या जीवनाने स्पंदित झालेले आहे. म्हणून तर क्षोभण ही संज्ञा त्याला सार्थ वाटते. पुन्हा ही एखादे उदाहरण बघता येईल की वीज आणि विजेची उपकरणे दोन्हीही असून जोवर ती ऊर्जा ती वीज सर्वत्र सर्व यंत्रात कनेक्ट होण्यासाठी बटन दाबून त्यांच्यामध्ये क्षोभ उत्पन्न होत नाही. आणि क्षोभ आणि सहकार दोन्ही उत्पन्न केल्यावरच, जर उत्पन्न केल्या गेले नाही तर मग ती उपकरणे कार्यक्षम होणार नाहीत. म्हणून उत्पन्न क्षोभ आणि सहकार उत्पन्न झालं बटन दाबून तरच ती उपकरणे कार्यक्षम होतील. पण बटन दाबताच आज जो क्षोभ उत्पन्न होऊन सगळ्या वायर्स आहे त्या वायरमधून वीज पसरते आणि मग दिवा प्रकाशेल किंवा पंखा सुरू होईल. फ्रीज असेल तर शीत होण्यास मदत होईल. गिझर असेल, गिझरमध्ये तो वायर गेला असेल तर तिच्या रचनेमुळे पाणी उष्ण होईल. रेडिओ, टी व्ही कार्यक्षम होतील. त्या यंत्रणेच्या रचनेनुसार विजेचा क्षोभ उत्पन्न झाल्यावर ती यंत्र मग कार्य होतील. हे जसे बाह्य जगतातील अनुभव तसा अंतर्जगतातील अनुभवही नित्याचाच आहे. देहेंद्रिय मनोबुद्धी सुषुप्तीमध्ये विलीन होतात त्यावेळी त्यांचे अस्तित्व असून नसून सारखंच असतं. झोपेमध्ये जेव्हा आपण असतो गाढ झोपेत त्यावेळेस हे सगळे मन, बुद्धी, इंद्रिय हे सगळे त्यांचं अस्तित्व असून सुद्धा असून नसल्यासारखे असतात. त्यांना परत कार्यक्षम कोण करतं तर हा क्षोभण देवच करतो. आणि म्हणून ध्रुव म्हणतो योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. विष्णूची स्तुती करतात आहे ध्रुव महाराज. आणि तेव्हा ते म्हणतात की हे प्रभो, आपणच सर्व शक्तिमान आहात. आपणच अंतर्यामी प्रविष्ट होऊन, अंतःप्रविश्य म्हटलंय, यह अंतःप्रविश्य, आपणच अंतर्यामी प्रविष्ट होऊन माझ्या सुप्त वाणीला इमाम वाचम, पण जी वाचा कशी आहे तर प्रसुप्ताम, मम प्रसुप्ताम इमाम वाचम, माझ्या सुप्त वाणीला आपण सजीव करता. संजीवती अखिल शक्तिधर स्वधामना, हात, पाय, कान आणि त्या त्वचा आदी अन्यान्य इंद्रियांमध्ये सुद्धा अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन असं म्हटलंय. अन्यान्य इंद्रियांमध्ये सुद्धा प्राणालाही आपणच संजीवयती म्हणजेच चेतना देता. अंतर्यामी आपणाला मी, म्हणूनच प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. तुभ्यम हे भगवते नमः.
मी आपणाला प्रणाम करतो. थोडक्यात काय, तो परमात्मा चैतन्य देत असल्यानेच हे संपूर्ण जगत इतके सौंदर्यपूर्णरित्या जीवनाने स्पंदित झालेले आहे आणि म्हणून त्याला क्षोभण ही संज्ञा प्राप्त झालेली आहे. श्लोक 54, 375 नाम बघतो आपण. देवाहा. ओम देवाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात, यतो दिव्यती क्रीडती, म्हणजेच जो सृष्टी आदींशी क्रीडा करतो. दिव्यती म्हणजेच या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. जिंकणे, चमकणे, स्तुती करणे, अशा पद्धतीचे अनेक अर्थ आहेत. द्योतते इति देवः, हा अर्थ देवाचा केलेला आहे. म्हणजे जो प्रगटतो, द्योतते म्हणजे जो प्रगटतो तो देव होय. पुढे म्हटलंय विजिगिषते असुरादीन, म्हणजे दैत्यादिकांना जो जिंकू इच्छितो. पुन्हा आदि शंकराचार्य म्हणतात की सर्व भूतेषु व्यवहरती, म्हणजे समस्त भूतांमध्ये जो व्यवहरत आहे म्हणजेच व्यवहार करतो आहे. शिवाय आत्मतया द्योतते, म्हणजे आत्मरूपानी, अंतरात्मरूपानी जो प्रकाशित होतो आणि संपूर्ण जगाला, क्षेत्राला, शरीररूपी क्षेत्र आणि ब्रह्मांडरूपी क्षेत्राला सुद्धा जो प्रकाशित करतो तोच कोण होय? देव होय. पुढे म्हटले स्तूयते स्तुत्यैहि, म्हणजे स्तुत्य पुरुषांकडून जो स्तविला जातो, ज्याचं स्तवन केलं जातं, असा तो कोण? तर श्री महाविष्णू होय. सर्वत्र गच्छती तस्मात् देवः, सर्वत्र तो जाऊ शकतो, सर्वत्र तो व्यापून आहे, म्हणून त्याला देव असं म्हटलेलं आहे. तो देव सर्व क्षेत्रांचा ज्ञाता आहे, प्रकाशक आहे. त्याच्या जाणीवेतून एक क्षण, अगदी पलभर सुद्धा निसटू शकत नाही, किंवा त्याची कुठलीही हालचाल, मनुष्याची कुठलीही हालचाल त्या भगवंताच्या याच्यातून सुटू शकत नाही, नजरेतून, जाणीवेतून सुटू शकत नाही. त्याच्यापासून लपून राहील असं काही नाहीच. असा तो देव एकच एक होय. प्रकाशक, सर्वज्ञ, देवत्व हेच त्याचं रूप आहे. प्रकाशनशीलता हे त्याचं स्वरूप आहे आणि द्योतन हा त्याचा गुण आहे. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की यथा प्रकाशयते कृत्स्नं लोकमिमं क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हे भारत, हे अर्जुना, यथा इमं रविः, हा सूर्य, कृत्स्नं लोकम एकः प्रकाशयति, म्हणजेच ज्याप्रमाणे एकच सूर्य संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो. कृत्स्नं लोकम म्हणजे ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे हा क्षेत्री, हा जो क्षेत्री आहे तो संपूर्ण आत्म्याला, म्हणजे एकच हा संपूर्ण क्षेत्राला, हा एकच क्षेत्री, हा एकच आत्मा कृत्स्नं क्षेत्रम, संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. म्हणजेच शरीररूपी क्षेत्रालाही आणि ब्रह्मांडरूपी जो क्षेत्र आहे त्याला सुद्धा हाच क्षेत्री, म्हणजेच हा एकच आत्मा, हा परमात्मा आत्मरूपाने आला असेल सगळ्या शरीरांमध्ये, तोही सर्व क्षेत्राला करणारा आणि हा परमात्मा सर्व ब्रह्मांडाला प्रकाशित करणारा तोच आहे. तो तर भू, भुवर आणि स्वर तिन्ही लोकांना प्रकाशित करतो. संपूर्ण विश्व तोच प्रकाशित करतो, म्हणून तोच कसा आहे? द्योतन करतो म्हटलेला आहे. दिग्दर्शन हाही अर्थात द्योतनचाच आहे, म्हणजे तोच अंतर्बाह्य संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो, मार्ग दाखवतो. सूर्याला जसा अंधकार ठाऊक नाही तसे हा जो क्षेत्रज्ञ आहे हा साऱ्या ब्रह्मांडाला जाणतो, म्हणून त्याला क्षेत्रज्ञ म्हटलाय. ज्ञ म्हणजे जाणणारा, संपूर्ण क्षेत्र म्हणजे ब्रह्मांड आणि संपूर्ण ब्रह्मांडाला जाणणारा हाच आहे. शरीररूपी क्षेत्रामध्येही हा आत्मरूपाने राहतो, म्हणून त्याला सुद्धा क्षेत्रज्ञच म्हटलेलं आहे. या क्षेत्रज्ञाला काही अज्ञात नाही, सर्वांतर्यामी राहून त्या संपूर्ण क्षेत्राला, म्हणजे शरीररूपी क्षेत्राला सुद्धा तोच जाणतो. म्हणून 7व्या अध्यायात सुद्धा म्हटलंय की वेदाहम समतीतानि वर्तमानी च अर्जुन भविष्याणी च भूतानि मान तु वेदन कश्चन. वेदाहम समतीतानि म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमानानी म्हणजे वर्तमान काळातील, भविष्याणी आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना, माम तू वेद मीच जाणतो, न कश्चन बाकी कोणीही जाणत नाही.
अशा अर्थाने 7व्या अध्यायात सुद्धा सांगितलेला आहे. असा हा गुणकर्मांनी म्हणजे सर्वतोपरी तोच एक देव होय असं म्हटलेलं आहे. श्लोक 54. 376 नाम बघतो आपण. श्री गर्भ. ओम श्री गर्भाय नमः. श्रीर्विभूतिर्यस्योदरांतरे जगद्रूपा यस्य गर्भे स्थितास श्री गर्भ. म्हणजेच श्री म्हणजे ऐश्वर्य, संपत्ती. विश्वरूप ऐश्वर्य ज्याच्या गर्भात वास करीत आहे तो श्री गर्भ होय. बीजाच्या पोटामध्ये मूलोपमूल म्हणजे स्कंध, शाखा, प्रशाखा, पत्र, पुष्प आदी संपत्ती आणि शोभा साठलेली असते. बीजामध्ये आधी बीज असतं फक्त, पण पुढे जेव्हा वृक्ष रूपात ते वाढतं तेव्हा शाखा, प्रशाखा, पत्र, फूल हे सगळं त्याची संपत्तीच आहे आणि त्यामुळे त्याची शोभा वाढते, म्हणजे श्रीही वाढते, म्हणजे ऐश्वर्यही त्याचं दिसतं. बीज अंकुरतं आणि त्यातून आपल्या संपूर्ण वैभवानी वृक्ष मूर्तिमान होतो आणि म्हणून बीज हे वृक्षगर्भ म्हणायचे. पौर्णिमेचा चंद्र आपल्या 16 कलांनी सुधा सिंचन करून सर्वांना सुखवित असतो, पण हा सारा कलाकलाप अमावास्येच्या मुकुलित चंद्र तालिकेमध्ये निभृत असतो, लपलेला असतो, म्हणजेच गुप्त असतो. म्हणून त्या चंद्राला कलानिधी म्हणावायचे किंवा कलागर्भ म्हणावायचे. कलागर्भच होय तो. सहस्ररश्मी सूर्य सायंकाळी आपल्या किरणांचा ताणा गुंडाळून घेतो आणि सकाळी तो परत पसरतो, म्हणून तो दिनकर कसा आहे, किरणगर्भ म्हणावायचा. म्हणजे बीज वृक्षगर्भ, चंद्र कलागर्भ आणि हा दिनकर किंवा सूर्य किरणगर्भ म्हणावायचा. वृक्ष विस्तार, कला विस्तार, किरण विस्तार, बीज, चंद्र आणि सूर्य यांची श्रीच होय, म्हणजेच वैभव ऐश्वर्य होय. त्यामुळे तेही श्रीगर्भच होय. तसा हा परमात्मा कसा आहे, श्रीगर्भ आहे, म्हणून तो श्रीगर्भ. विश्व हे वैचित्र्याचे आगर आहे, किंबहुना वैचित्र्य म्हणजेच विश्व होय. आणि या वैचित्र्याने ही विश्वाची जी श्री आहे नटली आहे. विश्वाचा हा विराट विस्तार, हा कलाकलाप आणि हा प्रकाशपुंज त्या परमात्म्यापासूनच प्रगटला आहे, म्हणून तो कोण आहे, श्रीगर्भ म्हटलेला आहे. जसं इंद्रधनुष्यातील विविध रंग आणि मोरपिसातले रंगतरंग हे जे वैचित्र्य आहे, हे त्यानेच त्यांची नयन मनोहर श्री निर्माण झालेली आहे. या रंगांमुळेच किंवा त्यांच्या इंद्रधनुष्यातल्या वैचित्र्यामुळेच त्यांच्यात श्री निर्माण झाली आहे, एक सौंदर्य निर्माण झालेलं आहे. तसे रुजुकुटील, शुभाशुभ, पाप पुण्यादी विचित्र भावनांनी भरलेले किंवा भावांनी भरलेले हे जग, विचित्र भावांनी भरलेले हे जग कसं आहे, श्रीमय होय. त्यातील रुजू जितकं श्रीमय आहे तितकंच कुटीलही श्रीमय आहे. उपवनातील सरळ, सोट, अशोक जितका श्रीमय दिसतो तितकाच वनातील वाकडा तिकडा वटही श्रीमयच होय. तसं हे रुजुकुटील किंवा शुभाशुभ, पाप पुण्यादी विचित्र भाव हे सगळे जग कसं आहे, श्रीमयच आहे. रुजुकुटील रेखांनी चित्रश्री निर्माण होते, म्हणजे वेड्या वाकड्या रेषांनी चित्रश्री, चित्र म्हणजे चित्र निर्माण होतं आणि त्यातून एक सौंदर्य निर्माण होतं, एक कलाकृती तयार होते, म्हणून त्याला चित्रश्री निर्माण होते असं म्हटलंय. तशी ही विश्वश्री आहे, वैचित्र्यांनी भरलेली पण तरीही श्री असणारी, जी अव्यक्ताक्षर रूप आणि परमात्मा बिंदूतून प्रगटलेली आहे. आणि म्हणून तो अव्यक्ताक्षर परमात्मा कसा आहे, श्रीगर्भ होय. श्लोक 54. 377 नाम बघतो आपण. परमेश्वरः. ओम परमेश्वराय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की परमश्चासा विशनशीलश्चेती परमेश्वरः. परम म्हणजे श्रेष्ठ आणि तो ईशनशील आहे. ईशनशीलश्च इति असं म्हटलंय, म्हणजे ईशनशील आहे म्हणून तो परमेश्वर होय. ईशन म्हणजे शासक, शासन करणारा अशा अर्थाने, जो सर्वांवर शासन करतो, त्याचंच सगळीकडे नियंत्रण असतं, म्हणून त्याला ईशनशील असं म्हटलंय आणि तो सगळ्यात श्रेष्ठ होय असा तो परमेश्वर. जसं मर्त्यलोकी राजा प्रजेचं पालन करतो म्हणून त्याला मनुष्येश्वर म्हणतात.
देवलोकी जो देवांचं पालन करतो त्याला देवेश्वर म्हणतात. पाताळामध्ये जो असुरांचं पालन करतो त्याला असुरेश्वर म्हणतात. परंतु या सर्वविध ईशांचं हे जे ईश्वर आहेत त्या मर्त्यलोकामध्ये, देवलोकामध्ये, पाताळ लोकामध्ये हे जे ईश्वर म्हणवल्या जातात त्या सर्वांचं ईशन परमेश्वरच करतो. त्या परमेश्वराच्या अधिपत्याखाली सर्व लहान मोठे ईश्वर म्हणवणारे आपापल्या क्षेत्रामध्ये ईशन करत असतात, शासन करत असतात, नियंत्रण करत असतात. म्हणजे मालकी चालवतात, अंमल बजावतात आपापल्या क्षेत्रात. परंतु वस्तुतः ते अस्वतंत्र आहेत, स्वतंत्र नाहीत. परमेश्वरी सूत्रानुसार त्यांचं ईशन चाललेलं असतं. परंतु ते हे ओळखत नाहीत आणि मग ते स्वतःला मालक समजतात, स्वामी समजतात. ते स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि त्यांचा अहंकार मग वाढत जातो. त्यांचा प्रलाप त्यामुळे गाजत असतो. भगवंतांनी गीतेच्या 16व्या अध्यायात सांगितलंय की ईश्वरो हमहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी आढ्योबी जनवान अस्मी कोन्योस्ति सदृशो मया. 16व्या अध्यायात 15वा श्लोक की मीच ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा मीच, सर्व सिद्धींनी युक्त मीच आणि बलवानही मीच, तसाच सुखीही मीच आहे, धनिक मीच आहे, उच्च कुळात जन्मलेलाही मीच आहे. आढ्य अभिजनवानस्मी. आढ्य म्हणजे अहंकारी अशा अर्थाने आणि अभिजनवानस्मी म्हणजेच मोठ्या उच्च कुळात जन्मलेलाही मीच आहे. कह अन्य अस्ति सदृशो मया. माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. असा हा उद्दाम अहंकार ईश्वरी संकल्पाच्या भूमिकेवर आदळून मग दगडावर आपटलेल्या ढेकळाप्रमाणे भुगा होऊन जातो. असुर स्वतःला तसेच समजतात. परंतु जे ईश्वराचे भक्त आहेत, ज्ञानी भक्त म्हणतात, ते काय म्हणतात? करिष्ये वचनं तव म्हणून नम्र होतात. ते असे प्रलपत नाहीत, बडबडत नाहीत. असं मया हतशत्रू हनिष्येच चापरानपी. हनिष्ये चापरानपी म्हणजे मीच शत्रूला मारलाय आणि दुसऱ्यांनाही मीच मारीन, मीच सर्वश्रेष्ठ असा जो त्यांचा असुरांचा अहंकार असतो तो मग अशामुळे चकनाचूर होतो. पण ज्ञानी भक्त, भक्तोत्तम विनम्रपणे म्हणतात की विश्वात सर्वतोपरी एकच सत्ता कार्य करीत आहे आणि तिला ओळखून जर माणसाने निसंग निर्वैर होऊन जगायचे आहे तरच तो सुखी होईल. हे जो समजला आणि तसा आचरू लागला तर तो कृतार्थ झाला, धन्य झाला असं म्हणायचं. त्यालाच तो सच्चित आनंद जो आहे तो प्राप्त होईल. आदि शंकराचार्य म्हणतात ते धन्याभुवी परमार्थ निश्चितः शेषास्त ब्रह्मनिलये परिभ्रमंती. समजलं आणि वर्तलं तेची भाग्य पुरुष झाले, एर ते उरले करंटे जन. समर्थही असं म्हणतात. आपापल्या ऋषीमुनींनी हे जे जाणलं होतं की तोच परम ईश्वर आहे, तोच सर्व शक्तिमान आहे आणि सर्व ऐश्वर्य असलेला तो कोण? तर तो भगवान श्री विष्णूच होय. हेच बाकी इतर देवता या त्याचेच व्यक्त रूप आहेत. श्लोक 54 378 नाम बघतो आपण. कर्णम. ओम कर्णाय नमः. जगत उत्पत्तौ साधकतमं कर्णम. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की जगत उत्पत्तीचे सगळ्यात मोठे साधन म्हणून त्याचं एक नाम कर्ण असं आहे. कर्णचा अर्थ आहे साधन, कुठल्याही गोष्टीसाठी लागणारं साहित्य. या अर्थाने कार्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त होणाऱ्या वस्तूला उपकरण किंवा साधन म्हणतात. जगताच्या उत्पत्तीचे प्रभू निमित्त कारण आहे आणि तोच निर्मिती करणारा म्हणून त्याचं एक नाम कर्ण असं आहे. म्हणून तो कर्ण आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून त्याचं एक नाम कर्ण सांगितलं आहे. कोणतेही कर्मानुष्ठान व्हायला जी कारक सामग्री आवश्यक असते तीमध्ये कर्ता, कर्म, करण आणि अधिकरण हे चतुष्टय गौण होय. प्रधान आणि पाचवं कारक काय तर दैव. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकात सांगितलेलेच आहे की अधिष्ठानं तथा कर्ता कर्णैच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवै चैवात्र पंचमम. कोणतंही कर्मानुष्ठान व्हायचं असेल, कर्म पूर्ण होण्यासाठी मग अधिष्ठान म्हणजे ज्याच्या आश्रयाने कर्म केली जातात
त्याचं नाव अधिष्ठान आहे. दुसरं आहे कर्ता. तिसरं एक निरनिराळ्या प्रकारची करणे म्हणजे साधने. आणि पृथक विधम जे म्हटलंय म्हणजे अनेक प्रकारच्या विविधाहाच्या पृथक चेष्टा, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया. चेष्टा म्हणजे क्रिया सांगितलंय. पण पाचवं कारण दैवम चैवात्र पंचमम, पाचवं कारण सांगितलंय ते दैव. जसं 4 बोटे आणि अंगठा मिळून हाताचा पंजा होतो, कार्य त्या 5 मिळूनच होतं. पण त्यात मुख्य वाटा कोणाचा असतो तर तो अंगठ्याचा असतो. त्याच्या सहकाराशिवाय बाकीची सारी 4ही बोटं त्यांनी काही करता येत नाही, म्हणजे लंगडीच म्हणावी लागतात. लंगडी यासाठी की त्याला अंगठ्याचा तेव्हा आधार मिळतो तेव्हाच तो पंजा म्हणजे तो हात कार्य करू शकतो. या कारक पंचकामध्ये तसंच आहे. कर्ता, कर्म, करण, अधिकरण हे 4 आणि दैव त्याला पुढे जोडलेलं आहे. काही पशुपक्ष्यांच्या पंजामध्ये 2, 3, 4 अशीही नखबोटं आढळतात आपल्याला. काहींना 5 नसतात, 2 किंवा 3, 4 असे असतात नखे किंवा बोटं. पण त्यामध्ये एक अंगठा आणि बोट असा विभाग मात्र असतोच पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा. इथे विष्णू सहस्राने करण आणि कारण असे 2 विभाग केले आहेत. करण म्हणजे सर्व सहाय्यक सामुग्री, साधने. पुढे आपल्याला कारण नाम येणारच आहे, पण इथे जे करण सांगितले ते म्हणजे सहाय्यक सामुग्री, साधन या अर्थाने. म्हणजेच विश्वाची व्यक्त दशा होण्यास तोच कारणीभूत होतो. प्रत्यक्ष कर्म हेतू साध्य करायला जरी करता लागतो, कर्म करणं आवश्यक असतं इत्यादी चतुष्टय असले तरीही सहाय्यक काय असतं साधन, म्हणून तोच करण आहे, साधन आहे असं म्हटलं जातं. म्हणजे भगवान विष्णू, त्यामुळेच त्याला करण हे नाम योग्य होय. उदाहरणार्थ तलवार शत्रूंची मुंडकी उडवते खरी, पण ती आपणहून उठून उडवू शकत नाही. हे कर्तृत्व शूरवीरांचे म्हणजे तलवार बहादरांचे असते, म्हणून तोच काय आहे कर्ता किंवा करविता म्हटला जातो. याआधी आपण जो श्लोक बघितला गीतेच्या 18व्या अध्यायातला की अधिष्ठानं तथा कर्ता करणैश्च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवै चैवात्र पंचमम. म्हणजे अधिष्ठान म्हणजे कार्यक्षेत्र लागतं, कर्ता म्हणजे कार्य करणारा लागतो एखादा, करण म्हणजे कार्यासाठी लागणारी सामुग्री, साधने हवीत, आणि चेष्टा म्हणजे कर्म करायला लागणाऱ्या हालचाली. हे बघितलं. जसं उदाहरणाने बघू आता की शेत पिकवायचे असेल तर अधिष्ठान लागतं, म्हणजे जिथं पीक काढायचं ती भूमी असली पाहिजे, त्याला अधिष्ठान म्हणतात. करण म्हणजे साधनं जी असतात ती. मग साधनं कोणती लागतात शेत पिकवायचं असेल तर? नांगर आहे, वखर आहे, बैलजोडी आहे, ट्रॅक्टर वगैरे आजकाल नवीन पद्धतीने आवश्यक सगळी साधनं हवीत. पुढे म्हटलं चेष्टा म्हणजे विविध क्रिया ज्या सांगितल्यात. चेष्टा म्हणजे नांगरणं, वखरणं किंवा तण काढणं या सगळ्या क्रिया करायला हव्यात. कर्मासाठी आवश्यक या 4 गोष्टी असायलाच हव्यात. अधिष्ठान, कर्ता, कर्म आणि करण या 4 गोष्टी. पण जो कर्ता असतो त्याला ही सगळी साधने वापरण्याचे, कुशलतेने वापरण्याचे तंत्रज्ञान किंवा विशेष ज्ञान असायला हवे. स्वतः कष्टाला न कंटाळणारा असा तो दक्ष हवा, शेतकरी असो की जो कोणी करणारा असो शेती. परमेश्वर या सर्वच बाबतीमध्ये मात्र कुशल कर्ता आहे. परमेश्वराच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही, तो मात्र नित्य कुशल कर्ताच आहे. विश्व निर्माण करण्याचे कौशल्यही त्याच्याकडे आहे, त्याला लागणारं साधनही तोच आहे, त्याला वेगळं काही लागतच नाही. म्हणजे तोच कर्ता आणि तोच करणही होय, हे म्हणण्यामध्ये काहीच वावगे नाही. म्हणून म्हटलं आहे की संसार उत्पत्तीचे सगळ्यात मोठे साधन म्हणजे करण, तोच परमेश्वर होय. बाकी सामान्यांना या सगळ्या गोष्टी, 5 गोष्टी लागतात. 4 गोष्टी तर महत्त्वाच्या लागतातच, पण 5वं जे आहे दैव, त्याचीही नंतर आवश्यकता असतेच. पुढचं नाम बघूया. श्लोक 54, 379 नाम बघते आपण. कारणम. ओम कारणाय नमः. उपादानं निमित्तं च कारणं.
म्हणजे जगाचं उपादान आणि निमित्त कारण कोण आहे? तर श्री महाविष्णूच होय. आणि म्हणून कारणम ही संज्ञा त्यांना दिली आहे. कारण म्हणजे हेतू, या आधी आपण जे नाम बघितलं ते, आणि या आधीच्या संज्ञेमध्ये कर्ण म्हटलं आहे. कारणचा अर्थ आहे हेतू, आणि या आधीचं जे नाम बघितलं आपण करण ते बघितलं तर उत्पत्तीसाठी लागणारं सर्वात मोठं साधन तेच होय असं सांगितलं आहे. तसंच सर्व विश्वाचे उपादान कारण म्हणजे आधार कारण तोच होय. विश्वाची उत्पत्ती त्याच्यापासूनच होते, तर विश्वाची व्यक्तदशा होण्यास तोच कारणीभूत होतो. ईश्वरी संकल्प हेच त्याचे स्वरूप आहे. कर्म पूर्ण होण्यासाठी म्हणजे कर्माच्या सिद्धीसाठी 5 कारणे सांगितली आहेत, जी आपण करणमध्ये बघितली, करण नामामध्ये बघितली. या अधिष्ठान, कर्ता, करण आणि वेगवेगळ्या क्रिया, हे सगळं जरी असलं तरी 5वं जे आहे ते कारण म्हणजे दैव आहे. आणि दैव हे कारण 5वं आणि अंतिम आहे. अर्थात ते कसं आहे? कळस्वरूप होय. कळसाशिवाय सामग्री ही सामग्रीच हवे. ते समग्रतेचा एक अपरिहार्य अंश आहे. एक पुरुषाकृती आकृती सर्वांग संपन्न आहे, पण तीमध्ये जर प्राण नाही तर ती जितकी व्यर्थ तितकीच कर्मासाठी किंवा कर्मसिद्धीसाठी सर्व सामग्री ही देवाशिवाय व्यर्थ म्हणावी लागेल. दैवाशिवाय म्हटलेलं आहे, दैवाशिवाय व्यर्थ म्हणावी लागेल. हे जे मुख्य कारण किंवा एकमेव कारण ते आहे दैव. त्याचं स्वरूप काय आहे? खरोखरच अचिंत्य आहे, पण ईश्वरी संकल्प हे त्याचं स्वरूप आहे. महापुरुषांना या ईश्वरी संकल्पाचे अनुमान असते, कारण त्यांना समग्र दर्शन असतं. अल्पज्ञ जीव मात्र आपल्या फलगू कामनेमध्येच गुंतलेला असतो, म्हणजे ज्या व्यर्थ कामना असतात त्यामध्ये सामान्य मनुष्य अल्पज्ञ जीव गुंतलेला असतो आणि गुंडाळलेलाही असतो. त्याला व्यापक दर्शन कधी नसतंच. जसं सिंधू सागराला मिळायला निघालेली असते, पण बिंदू जर तद्विरोधी मनसुबे रचील तर ते सगळं विफल होईल, हे उघड आहे. अनुकूल असतील तर सफल होतच असतात, प्रतिकूल विफल होणारच. या साफल्य वैफल्याच्या भोवऱ्यामध्ये सापडून बिंदुस्थानीय जीव सुख दुःख भोगीत संसरत असतो आणि पुढे पुढे सरकत असतो. संसार म्हणजे काय? सम्यक सरती म्हणजे संसरण, सरकत जाणे, पुढे पुढे सरकत असणे म्हणजे संसार. जन्ममृत्यूच्या भोवऱ्यामध्ये तो फिरत असतो, पण त्याच्या सुखदुःखाची पर्वा न करता ईश्वरी संकल्प सिद्धीस जातच असतो. हा जो दुर्निवार म्हणजे दूर करण्यास कठीण असा हा अनिवार ईश्वरी संकल्प, त्यालाच कारण असं म्हटलेलं आहे. सर्व काही त्याच्याच बळाने घडून येते, त्याच्याच अनुकूलतेने, त्याच्याच अनुग्रहाने सर्व कर्म फलोन्मुख होते आणि यथाकाल सफल होते. त्याच्याच प्रतिकूलतेने, त्याच्याच निग्रहाने कर्मरुद्ध आणि विफल होते. म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ परमात्मा हा सर्व कारण होय. देवाचा संकल्प म्हणून सर्व कारणालाच दैव अशी संज्ञा दिलेली आहे. कर्म कारण सामग्र्याम गरीयो दैवमुच्यते ऐश्वरो मूल संकल्पो दैवमित्युच्यते बुधैहि. श्लोक 54 380 नाम बघतो आपण. कर्ता. ओम कर्त्रे नमः. स्वतंत्र कर्ता, स्वतंत्र असल्याने त्याला कर्ता म्हणविला असा तो महाविष्णू होय, कार्य करणारा. त्याच्या अस्तित्वामुळेच केवळ सर्व क्रिया होऊ शकतात, तोच कर्ता होय. जरी उपकरणांच्या द्वारे कार्य होत असले, कर्णनाम बघताना आपण बघितलं की उपकरणांच्या द्वारे कार्य होत असले तरीही विशेषत्वाने आत्म्यालाच कर्ता म्हटलेलं आहे, जो स्वतंत्रपणे उत्पत्ती स्थितीचे आणि लयाचे कार्य करतो तो कर्ता. म्हणून भगवान श्री विष्णूंचं नाम कर्ता असंही सांगितलं आहे. कर्ण, कारण, कर्ता अशा पद्धतीने 54 श्लोकार्धात आपण बघितलं खालच्या ओळीत करणं, कारणं, कर्ता, विकर्ता, गहनो, गुहा अशा 3 जोड्या आल्या आहेत. करण आणि कारण, कर्ता आणि पुढे येणारा विकर्ता आणि पुढे आणखीन येणारे गहनो, गुहा असं हे नामांच्या सगळ्या जोड्या 3 लावलेल्या आहेत. पहिली करणम कारणम आपण बघितली, आता ही दुसरी कर्ता आणि विकर्ता पाहायची आहे. त्यानंतर मग गहनो गुहा ही जोडी बघूया. कर्ता म्हणजे जन्मस्थिती वृद्धी करणारा,
प्रत्येक वस्तूला षडभाव असतात. जसे जायते म्हणजे जन्म घेणे, अस्ति म्हणजे अस्तित्वात असणे, वर्धते म्हणजे वाढणे, विपरिणामते हळूहळू बदल होणे, अपक्षीयते म्हणजे हळूहळू कमी कमी किंवा क्षीण होणे, म्रियते म्हणजे मृत्यू पावणे. अशा अर्थाने हे षडभाव प्रत्येक वस्तूला असतात. इथे कर्ता आणि विकर्ता या दोन पदात संक्षिप्त हे सगळं झालेलं आहे. त्रैगुण्याला अनुसरून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रैत मानल्या गेलेले आहेत. परंतु खरं पाहिलं तर या त्रिविध कल्पनेची गरजच नाही. कारण जन्म आणि मृत्यू, वृद्धी आणि क्षय, स्थिती आणि गती असे फक्त द्वैधच तेवढे सर्वत्र दिसून येतं. म्हणून त्यांच्या अधिष्ठा त्या देवांची म्हणजेच हरिहरांची तेवढी जगामध्ये पूजा केली जाते. ब्रह्मदेवाची अभावानेच आढळते. ब्रह्मदेवची कुठेही आपल्याला पूजा करताना आढळत नाही, फार कमी ठिकाणी आहे. इथे युक्तीनेच द्वैध विचार मांडलेला आहे. मुद्रणालयामध्ये अक्षरांचे खेळ जुळवणारा जो असतो, प्रथम त्याचा संग्रह करतो, त्या खेळांचा संग्रह करतो आणि परत तोच काम झाल्यानंतर त्याचा विग्रहही करतो. मुद्रणालयामध्ये प्रिंटिंग प्रेस ज्याला आपण म्हणतो, त्याप्रमाणे परमात्मा प्रथम कल्पारंभी या विश्वाची संघटना करतो, नंतर कल्पांती त्याची तोच विघटना करतो. म्हणून तो कर्ता जसा आहे तसाच विकर्ता म्हणजे विघटन करणारा अशाही अर्थाने म्हटलेला आहे. म्हणजे कल्प आणि कल्पांत एक जुळी आणि सूक्ष्म प्रक्रिया आहे. ती परस्पर विनिमय होणारी अशीच आहे. म्हणजेच काय, एका दृष्टीने जे घटन तेच दुसऱ्या दृष्टीने विघटन आहे आणि विघटन तेच घटन आहे. घटनचा अर्थ काय, रूप किंवा आकार देणे, जोडणे, मिळवणे या अर्थाने, आणि विघटन म्हणजे अलग करणे, तोडणे, नष्ट करणे. म्हणून म्हटलेलं आहे की एका दृष्टीने जे घटन तेच दुसऱ्या दृष्टीने विघटन आणि जे विघटन तेच घटन. मृत्यू, क्षय, विनाश हे विघटनमध्ये येतात. जसे नदी एकाच वेळी डोंगराला आणि मैदानाला झिजवीत असते आणि समुद्राला भरीत असते, तद्वतच परमात्मा हा कर्ता आणि विकर्ता जोडीने म्हटलेला आहे. तो नुसता कर्ता नाही किंवा तो नुसता विकर्ताही नाही, तर तो कर्ता विकर्ता होय. म्हणून भगवंताचे एक नाम कर्ता असं आहे. श्लोक 54, 381 नाम बघतो आपण. विकर्ता. ओम विकर्त्रे नमः. विचित्रं भुवनं क्रियते इति विकर्ता स एव भगवान विष्णुः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की विचित्र भुवनांची रचना करतात म्हणून भगवान विष्णू विकर्ता होय. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. विकर्ता यासारखेच आणखी काही शब्द आहेत. तर विकार, विक्रिया, विकर्म अशा प्रकारे. यामध्ये वि उपसर्ग जो सांगितलेला आहे, हा वि उपसर्ग म्हणजे अनिष्ट अर्थाचा वाचक आहे खरं तर. आणि यामध्ये सगळे क्रू धातूचा गोतावळा आहे. जसं विकार, विकारमध्ये सुद्धा क्रू धातू आहे आणि त्यापासून विकार रूप तयार झालेलं आहे. विक्रिया क्रू धातू आहे, म्हणजे मूळ क्रियापदाचं मूळ रूप त्याला धातू म्हणतात. मूळ धातू आहे क्रू, त्यापासून क्रिया शब्द तयार झाला. विकर्म हे सुद्धा क्रू मूळ धातू आणि कर्म त्यापासून तयार झालं आणि प्रत्येकाला वि उपसर्ग लागून ही नामं तयार झाली आहेत, हे शब्द तयार झाले आहेत. विकार, विक्रिया आणि विकर्म. यामध्ये वि हा अनिष्ट अर्थाचा आहे. विकार म्हणजे काय म्हणतो आपण की दोष, हा अर्थ साधारणतः आपण करतो. विकृती ज्याला म्हणता येईल किंवा व्यवस्थेचे उल्लंघन असे म्हणता येईल किंवा शारीरिक मानसिक कार्याला बाधित करणारा जो असतो तो विकार असा अर्थ आपण करतो नेहमी. विक्रिया म्हणजे अव्यवस्थित आचरण, कुठलंही आचरण ठीक नाही, अव्यवस्थित अशा अर्थाची क्रिया त्याच्याकडनं घडलेली असते, म्हणून त्याला विक्रिया असं म्हटलं जातं. कारण वि उपसर्ग हा अनिष्ट अर्थाचा धरला जातो. तसं विकर्म, विकर्म म्हणजे दूषित कर्म किंवा निषिद्ध कर्म किंवा विरुद्धाचार किंवा कामना अधिक वाढल्याने जे घडतं ते सगळं विकर्म. म्हणजेच वि इथे उपसर्ग जो लागलाय तो अनिष्ट अर्थाचा वाचक आहे. मग इथे
विकर्ता हे शब्द जर आपण बघितला तर आपण तोच अर्थ घेऊ शकतो की वी म्हणजे वाईट अर्थाने आणि काहीतरी अनिष्ट करणारा करता. तर नाही, परमात्माच्या बाबतीत हा शब्द लागू होत नाही. परमात्मा हा कर्ता आहे, अकर्ता आहे. हे आपण जसं समजतो तसा तो विकर्ता म्हणजे विशिष्ट उत्तम कर्म करणारा, विशिष्ट कर्म करणारा असा अर्थ इथे घ्यायचा आहे. वाईट करणारा विकर्ता असं इथे म्हणायचं नाही. त्याचा अर्थ काय घ्यायचा मग आणखीन? तर आणखीन एक त्यांनी सांगितलेलं आहे की पाप पुण्य करणाऱ्यांचे आणि न करणाऱ्यांचे 4 प्रकार संभवतात. एक कोणतं असतं तर केवळ एक पाप करणारा असतो, केवळ एक पुण्यच करणारा असतो. तिसरं म्हटलंय पाप पुण्य दोन्ही करणारा असतो आणि चौथं म्हटलंय पाप पुण्य दोन्ही न करणारा असतो. पैकी केवळ पाप करणारा हा कल्प परमात्म्यालाच काय पण कुणालाहीच लागू होत नाही. तेव्हा विकर्ता म्हणजे केवळ पाप करणारा असा अर्थ जर होऊ शकत नाही, तिथे जर संभावना नाही, तर मग दुसरा अर्थ काय असेल? त्याचा अर्थ वी म्हणजे विशेष विशिष्ट कर्म करणारा असं घेतला जातो. महापुरुष कसे असतात? पाप पुण्यांचा विवेक करून पुण्य तेवढे करणारे असतात, पाप मात्र वर्ज्य करणारे असतात महापुरुष. यज्ञ दान तप ही सगळी पुण्यकर्म आहेत. गीतेच्या 18व्या अध्यायात 5व्या श्लोकात सांगितलंय की यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषणाम. यज्ञ दान तप कर्म कशी असतात? चित्तशुद्धीकारक आहेत. हे सगळं करत असताना मी करता हा अहंकार नाही, हा मनीभाव नाही, जो कुठल्याही गोष्टीत वा गोष्टीने जो लिप्त होत नाही, आसक्त होत नाही, तो कसा असतो करता? सात्विक करता म्हटलेला आहे. पुन्हा आणखीन सांगितलेलं आहे पुढे की मुक्त संगोनहम वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योर निर्विकार करता सात्विक उच्यते. म्हणजे धैर्य उत्साहाने युक्त होऊन विशेष कर्म करणारा जो असतो करता तो विकर्ता म्हटलाय. पुन्हा हर्ष शोकादी विकारांनी रहित. भगवंत या सगळ्यांच्या बाबतीच्याही वर आहे. म्हणजे सात्विक करता जो सांगितलाय तो या अर्थाने सांगितलेला आहे, पण भगवंत तर त्याही पार आहे, म्हणजे गुणातीत असणारे असे आहेत. म्हणून भगवंत कसे विकर्ता होय. अनुकरणीय सुद्धा आहेत. परमात्मा सर्वाधार आहे, सर्व कर्ता आहे. निर्गुण असल्यामुळे ते काहीही करत नाही, म्हणून त्यांना अकर्ता सुद्धा म्हटलं आहे. कर्ता म्हटलंय, अकर्ता म्हटलंय, सर्व कर्ता म्हटलंय. पुण्यापुण्य विवेकही देणारे आहेत, तेच देतात पुण्यापुण्य विवेक. आणि पुन्हा विचित्र भुवनांची रचना करणारे अशा अनेक अर्थांनी भगवंताला विकर्ता म्हटलेलं आहे. आणि तेच अनुकरणीय असे आदर्श पण आहेत. कसे तर ते जेव्हा अवतार रूपात येतात, आपण बघितलं श्रीराम किंवा श्रीकृष्ण अवतारात आहे, असे अनेक अवतार भगवंताचे झालेले आहेत. या अवतार रूपात येऊन भव्य दिव्य कर्मे ते करतात. धैर्य दाखवून सामान्य जनांना तसे वागण्यास भाग पाडतात. त्यांची निष्काम कर्मे जनहिताची आहे हे ते पटवून देतात. त्या अवतार कार्यामध्ये तेजस्विता उत्साह दिव्यता त्यांची कधीही नष्ट होत नाही. म्हणून भगवंत विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण कर्मे करणारे, पुन्हा त्यात लिप्त न होणारे म्हणूनही विकर्ता होय. अशा अर्थाने भगवंताचं जे एक आधीचं नाम म्हटलंय कर्ता, सगळं काही करणारा तोच असतो, नियंत्रक तोच असतो. आणि पुन्हा विकर्ता म्हटलंय. इथे वी हा अनिष्ट अर्थाने नव्हे, तर वी म्हणजे विशेष कर्म करणारा, विशिष्ट कर्म करणारा. पुन्हा आणखी सांगितलंय की विचित्रम भुवनम क्रियते इति विकर्ता, म्हणजे विचित्र भुवनांची ही सुंदर रचना करतात, म्हणूनही भगवंत विकर्ता होय. श्लोक 54 382 नाम बघतो आपण. गहन. ओम गहनाय नमः. स्वरूपम सामर्थ्यम चेष्टितम वा तस्य ज्ञातुम न शक्यत इति गहनः. म्हणजे ज्याचं स्वरूप सामर्थ्य किंवा कृत्य जाणलं जाऊ शकत नाही. ज्ञातुम न शक्यत म्हणजे जाणू शकत नाही, जाणल्या जाऊ शकत नाही, म्हणून त्याचं एक नाम गहन असं सांगितलेलं आहे. जो जाणण्याचा विषय होऊ शकत नाही, तर स्वतःच सर्व इंद्रियातील ज्ञाता आहे. सर्व इंद्रियांना जाणणारा तोच आहे, म्हणून ज्ञाता म्हटलेला आहे. गहनो गुहा असं जोडून नाम आलाय पुढे या श्लोकामध्ये. 54व्या श्लोकामध्ये ही जी नामाची जोडी आहे
ही परमात्म्याचे अप्रकाशत्व प्रकाशित करणारी आहे. परमात्म्याचे स्वरूप, सामर्थ्य आणि चेष्टित म्हणजे करणे, जे काही करतो ते सारच कसं आहे, अगम्य आहे. कुणालाच त्याचं यथार्थ आकलन होत नाही. करणम, कारणम, कर्ता, विकर्ता हे जे जोडीने पद आले आहेत, या पदांच्या सान्निध्यामुळेच पुढचं जे नाम आलं आहे गहन आणि पुढे येणारे गुह, हे गहन आणि गुह ही पदे सुद्धा अनुषंगाने त्याच्या कर्मशक्तीचं स्वरूप, सामर्थ्य आणि फल कसं आहे हे दाखवणार आहे. त्याचं फल कसं निगूढ असल्याचं सूचित केलेलं आहे. इथे सहजच गीतेचा पुढला श्लोक आपल्याला आठवतो की कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. चौथ्या अध्यायामध्ये जो श्लोक सांगितला 17वा श्लोक, की कर्माचं तत्व कसं आहे, गूढ आहे, गहन आहे. गहना कर्मणो गतिः, कर्माची गती गहन आहे, गूढ आहे. कर्म कशाला म्हणावं, विकर्म कशाला म्हणावं आणि अकर्म कशाला म्हणावं, हे सगळं समजण्यास कठीण आहे. हे सगळं गीतेच्या या 4थ्या अध्यायामध्ये फार सुंदर रीतीने समजावून सांगितलेलं आहे. तसंच भागवतातही म्हटलं आहे की कर्मा कर्म विकर्मेती वेदवादो न लौकिक. हा कर्म, अकर्म आणि विकर्म हा लौकिक विषय नाही, तो वेदाचा विषय आहे, तो शास्त्रीय आहे. अर्थातच शास्त्रानेच त्याचा उलगडा करायचा कसा आहे हे सांगितलेलं आहे. गीताशास्त्राने त्याचा उलगडा केला आहे. तर थोडक्यात असं आहे की आत्म्याशी कर्माचा काहीही संबंध नाही, म्हणून आत्मा कसा आहे, अकर्ता आहे. देहवंताला कर्म टाळणे अशक्य आहे. शरीर यात्रा पिजते न प्रसिद्धेद कर्मणः जे म्हटलेलं आहे. पण नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. कर्म केल्याशिवाय कोणी राहूच शकत नाही. देहवंताला कर्म टाळणं अशक्य नाही, त्याशिवाय त्याची शरीर यात्रा चालणार नाही. म्हणून कर्म न करता, काम न करता कोणीही राहू शकत नाही. मग कर्म नेहमी सदोष असायचंच. जे काही सुरुवातीला करणार ते नेहमी सदोष असतंच. सर्वस्वी निर्दोष कर्म नाहीच. अर्थात त्याच बरं वाईट फळ कर्त्याला मिळणार असते जे करत असताना. परंतु हळूहळू कर्म करता करता मग ते सदोष कर्म निर्दोष होत जातं. सर्वारंभाही दोषणं, सुरुवातीला ते सगळं दोषपूर्ण असतंच, पण हळूहळू ते करत असताना त्यातील कुशलता कळते, त्यातील ज्ञान होत जातं आणि मग तेच कर्म कसं निर्दोष होत जातं हेही सगळं सांगितलेलं आहे. पण फलरूप कर्म बंधनातून, त्यामुळे जे असतं सुरुवातीला केल्या जात कर्म ते सदोष असतात. त्यामुळे ते जे त्याचं फळ मिळायचं ते या कर्मकर्त्याला मिळतंच. म्हणून कर्मबंधनातून त्याची सुटका कशी व्हायची असं म्हटलेलं आहे. त्याला उपाय एकच आहे की कर्म करणार नाही, हा वृथा अहंकार पण नको. म्हणजे हट्ट सोडून द्यायचा की मी कर्मच करणार नाही, हा हट्ट नको. कर्म तर करायचं, सदोष असले तरी स्वभाव प्राप्त जे आहे, स्वधर्मरूप जे आहे ते सगळं कर्म करायचंच. सहजंग कर्म म्हटलंय, म्हणजे स्वभाव प्राप्त जे आहे ते स्वधर्म कर्म, म्हणजे स्वधर्म आपल्या धर्माला बरोबर जे आलेलं आहे, जो काही आपला धर्म म्हणजे इथे कर्तव्य कर्म या अर्थाने सांगितलेलं आहे. जे काही कर्तव्य कर्म आपल्या धर्मानुसार आपल्याला करायचं आहे, मग पुत्रधर्म असो, मातृधर्म असो, पितृधर्म असो, कन्याधर्म असो, पत्नीधर्म असो, पतिधर्म असो, हे जे सगळे आहेत ते स्वधर्मच आहेत. यालाही म्हटलेलं आहे. आणि पुन्हा समाजात वावरत असताना जे काही आपल्याला नागरिक म्हणून करायचं आहे तेही सगळे स्वधर्मच म्हणायचे. म्हणून स्वधर्मरूप कर्म करायचंच, पण सहजंग कर्म सदोषमपि न त्यजेत म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जे ही बाकीची कर्म आहेत सदोष असले तरी आधी टाकायचे नाहीत. करता करताच ती सगळे निर्दोष होत जातात. म्हणून त्याचबरोबर पुन्हा आणखीन काय सांगितलं आहे, यज्ञ, दान, तप हे जे आहे सगळे हेही करायचे. चित्तशुद्धीसाठी ही सगळी विकर्म म्हणजे विशेष करूनच करायचे. यज्ञ या अर्थाने इथे अगदी होमकुंड मांडून त्यामध्ये फक्त आहुती देणं यालाच यज्ञ म्हटलेलं नाही. तर यज्ञाचा अर्थ समर्पण भावनेने केलेले कुठलेही कर्म. तप म्हणजे कष्टपूर्वक कुठली कर्म करावी लागतात तेही तपाचाच एक प्रकार आहे. आणि दान जे काही आपल्याजवळ असेल ते संमित रूपामध्ये अगदी विभागून आपल्यासाठी ठेवून पुन्हा इतरांसाठी त्याची गरज आहे म्हणून आपल्यातला वाटा इतरांना देणं, याही अर्थाने फार सुंदर 18व्या अध्यायामध्ये यज्ञ, तप आणि दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून ते चित्तशुद्धीसाठी आवश्यक आहे. म्हणजे ही विशेष कर्म आहेत, विकर्म म्हणून सांगितलेली आहेत. दोन्ही कर्म
ही सगळी करत असताना मी करता हा संग हा अभिमान न धरता किंवा त्याच्याविषयी रागद्वेष न बाळगता, राग म्हणजे आसक्ती किंवा द्वेष म्हणजे त्याचा द्वेष न करता, कुठल्याही कर्माचा द्वेष न करता, पण कर्तव्य बुद्धीने ती करायची, प्रेमपूर्वक बुद्धीने सुद्धा ती करायची. त्यामुळे त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे हाही आग्रह नको. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे पुन्हा गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीने ती केली तर ती विकर्म होतील, म्हणजे विशेष कर्म होतील. अशा युक्तीने कर्म केल्यास मग यथाकाळी अकर्मसिद्धी होत जाते. अर्थातच आत्म्याचे अकर्तृत्व अभोक्तृत्व स्वरूप प्रगट होते आणि मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊन मग स्वरूपी प्रतिष्ठित होत जातो. स्वतःचंच जे रूप आहे त्या स्वरूपी म्हणजे आत्मरूपामध्ये तो प्रतिष्ठित होत जातो. हा सगळा विषय कसा आहे, गहन आहे म्हणून सांगितलेला आहे. गहन नाही असं कोण म्हणेल, म्हणून गहन आहे हे सांगितलं आहे. परमात्म्याचं स्वरूप जे आहे हे असंच आहे, गहन. परमात्मा हा सगळ्याच बाबतीत गहन आहे. त्याचं सगळं वागणंच ज्याला काय म्हणू न कळण्यासारखं आहे, अनाकलनीय आहे, अवर्णनीय आहे असं म्हटलं तर काहीही वावगं होणार नाही. म्हणून परमात्म्याचं एक नाम गहन आहे. त्याची ही सृष्टी रचना, त्याच्या प्रत्येक गोष्टीतलं असलं जे नियंत्रण हे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीतला एक काय काय प्रत्येकाला परमेश्वराने दिलेलं आहे हे आपण सांगू शकत नाही. पण ते जेव्हा आपण सृष्टीमध्ये बघतो, एकमेकांमध्ये बघतो, तेव्हा कळायला लागतं की खरोखरच याचं सगळी जी रचना आहे ही सगळी अनाकलनीय आहे, गहन आहे, गुप्त आहे, गूढ आहे. पुढचा शब्द आपल्याला येणारच आहे गूढ. असा हा स्वरूपम सामर्थ्यम चेष्टितम वा तस्य ज्ञातुं न शक्यत इति गहन म्हटलं ते योग्यच आहे आदिशंकराचार्यांनी जे म्हटलं ते. श्लोक 54 383 नाम गुह. ओम गुहाय नमः. आदिशंकराचार्य भाष्यात लिहितात गुहते संवृणोती स्वरूपादी निजमायेति गुह. आपल्या मायेने स्वरूप आदीला जो संवृणोती म्हणजे ग्रस्त करतो. निजमायेती म्हटलंय म्हणजे निज आपल्या मायेने, आपल्या योग मायेने जो आवृत्त होऊन स्वरूप आदीला ग्रस्त करतो अशा अर्थाने तो गुह म्हटलेला आहे. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये 25व्या श्लोकात सुद्धा भगवंत सांगतात की नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः. योगमायेमुळे मी आवृत्त असल्याने सर्वस्य न अहम प्रकाश, सर्वांचा ना मी प्रत्यक्ष दिसत नाही. मग मूढोयम नाभिजानाति लोको मामजमव्ययम. मूढ अज्ञानी लोक, अयम मी हा, अज म्हणजे अविनाशी, अव्यय म्हणजे अज म्हणजे जन्म नसलेला आणि अव्यय म्हणजे अविनाशी अशा परमेश्वराला ते जाणीत नाहीत. विष्णू भागवतामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे की गूढो गुहाशय हा साक्षी महापुरुष ईश्वर. हा श्रेष्ठ पुरुष सर्वेश्वर असून सर्व साक्षी होऊन गूढपणे अंतस्थ गुहेत राहतो. मुंडकोपनिषदामध्ये सुद्धा उल्लेख आला आहे की धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम. धर्मतत्व अर्थात आत्मा या हृदय गुहेमध्ये निहित म्हणजे गूढ ठिकाणी आहे, गुप्त जागी निवास करतो. म्हणजेच धर्माने जाणता येणारे जे तत्व आहे आत्मतत्व हे हृदयाच्या गुहेमध्ये निवास करते, गुप्त ठिकाणी गूढ जागी आहे. परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी लपलेला आहे. 15व्या अध्यायात सुद्धा गीतेचे सांगितलंय की सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टः. सर्वांच्या अंतर्यामी हा लपलेला आहे. जशी केळीची सोपटे सोलून सोलून निशेष काढून टाकली म्हणजे तिचा गाभा हाती लागतो, तो त्या सोपट्यात लपलेला असतो. म्हणून तो जसा गुह्य तसा हा परमात्मा आहे. हा पंचकोशामध्ये आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश हे पंचकोशातून जशी मुंजाची, मुंजा म्हणजे तृण, हे मुंज तृण आहे जे त्याच्या कोशातून, शलाका म्हणजे तार ज्याला म्हणता येईल, शलाका वा इशिका तार काढायचा त्याप्रमाणे मुंज कोशातून म्हणजे या पंचकोशातून जशी मुंजाची शलाका तार म्हणजे सळई
असा अर्थही त्याचा केलेला आहे, ती काढावी. तसा तो गुह म्हणजे गूढ आत्मा या पंचकोशातून विचाराने बाहेर काढायचा असतो. या विचारणेलाच अध्यात्मविद्या असं म्हणतात. जीवाला स्वे-महिमनी प्रतिष्ठित करणारी ही विद्या आहे अध्यात्मविद्या, आणि म्हणून ती सर्वात विद्यांमध्ये थोर म्हटलेली आहे. 10व्या अध्यायात सांगितलंच आहे, अध्यात्मविद्या विद्यानाम, सर्व विद्यांमधील अध्यात्मविद्या ही माझीच विभूती आहे. हे जे पंचकोश आहे त्यामध्ये हा जो गुह्य गूढ ठिकाणी आहे तो कोण? हा आत्मतत्व जे आहे ते, म्हणून तो गुह असं म्हटलेलं आहे. देहात अभ्यंतर प्राण, प्राणात अभ्यंतर मन, ततः कर्ता ततो भोक्ता गुहास्येयम परंपरा. पंचकोश विलक्षण अवस्थात्रय साक्षी आणि सच्चिदानंद स्वरूप तो परमात्मा गुह होय. त्याचे ज्ञान ते गुप्त, तेच परमगुह्य म्हणूनही सांगितलेलं आहे. राजगुह्य म्हटलं याला. राजगुह्य, राजविद्या जे म्हटली आहे गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये, ते या अर्थानेच म्हटलेलं आहे. ही राजविद्या आहे, हे राजगुह्य आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. हे जे विज्ञानाचे ज्ञान आहे, ही जी राजविद्या आहे, ही जी अध्यात्मविद्या आहे, ही सगळ्या विद्यांचा राजा आहे. सर्व गुप्त गोष्टींचा राजा. अतिशय पवित्र, पवित्रम इदम, आणि उत्तमम म्हटलं, अतिशय उत्तम आहे. शिवाय प्रत्यक्षावगमम, प्रत्यक्ष फळ देणार आहे. धर्म्यम, धर्मयुक्त आहे. सुसुखम म्हणजे साधन करणारा सोपा आहे. कर्तुम म्हटलेला आहे, कर्तुम सुसुखम. आणि अव्ययम, अविनाशी असाही हा आहे. आणि ही सगळी अध्यात्मविद्याच होय. म्हणून त्याला म्हटलंय गुह्यो गभीरो गहनो गुप्त, म्हणून अनेक शहाळ आलेले आहे. जणू त्याची गूढता एका पदाने पुरेशी करता येत नाही, इतका तो गुह म्हणजे गूढ आहे. परमात्मा झाकलेला आवृत्त म्हणून गुह म्हणावायचा. तसा तो झाकणारा म्हणून गुहती इति गुह असंही म्हणता येईल. तो स्वतःही आवृत्त आहे आणि पुन्हा तो झाकणारा पण आहे. याही अर्थाने तो गुह आहे. कोणाला झाकले त्याने? जगाला नाही, स्वतः जगत रूपाने प्रगटून तो लपला आहे. अलंकार रूपाने प्रगटून सुवर्ण रूपाने तो जसा लपलेला असतो. अलंकार, सुवर्णाचे अलंकार बनवतात, म्हणजे अलंकारामध्ये सुवर्ण आहेच, पण अलंकारामध्ये अलंकार रूपात ते प्रगटलेलं असतं. तेव्हा जणू काही ते सुवर्ण झाकलेलं असतं, दृष्टीस पटकन पडत नाही. म्हणजे सुवर्ण आहे माहीत असतं, पण ते अलंकारच जास्त डोळ्यात भरतात. त्याप्रमाणे हे जगद्रूपी अलंकार, हा जगद्रूपी जो अलंकार आहे तो दृष्टीस येतो, पण त्याच्या अंतर्यामी, सर्वांतर्यामी असणारं जे गुह्य तत्व आहे ते कुठेही दिसत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की तो जगद्रूपाने प्रगटून त्यात तो लपलेला आहे. सेनानीना महास्कंदस, देव सेनानी जो स्कंद हा माझीच विभूती आहे. भगवंत म्हणतात, हा विभूती योग सांगताना सांगतात, कामक्रोधादी षड्रूपूंचे स्कंदन तो करतो, म्हणून तो स्कंद, आणि त्या शत्रूंची त्याच्यापर्यंत पोच होत नाही, म्हणून तो कसा गुह होय. हा या कामक्रोधादी शत्रूंचं स्कंदन करतो, शत्रूंची परंतु त्या शत्रूंची त्याच्यापर्यंत पोच होत नाही. त्याला हे कामक्रोधादी षड्रिपू बाधत नाही. तो कोण? तर तो स्कंद, तोही गुह होय. अशा अर्थाने सर्वार्थाने हे नाम कसं आहे सार्थ सांगितलेलं आहे.